कंपनीच्या माध्यमातून आपण बघतायत दीपेशजी घरत साहेबांचं शुभ आगमन झालंय. आपण त्यांचं करूया. शेखर सरांना मी विनंती करतोय आपले शुभ हस्ते आपण करूया दीपेशजी यांचं वेलकम. दीपेश सरांचा आपण शेखर सरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी शुभ सन्मान करतोय. खूप सुंदर पद्धतीने आपण या सोहळा आपण मुख्य मंचावरती बघतोय. आमचे अमित खूप चांगली मेहनत घेताना एका बाजूने बघायला मिळतंय. त्यासाठी अमितचं सुद्धा आम्हाला कौतुक करावं लागणार आहे. कारण स्पर्धा प्रत्येकाची जिम्मेदारी प्रत्येक जण हँडल करत प्रत्येकाला मान सन्मान देत आपल्या कामगार बंधूंना एक भव्य व्यासपीठ देत. क्रिकेट हे फक्त माध्यम आहे. खूप चांगल्या पद्धतीची बॉन्डिंग करणं, आचार विचाराची देवाणघेवाण करणं, आपल्याला ऊर्जा प्रदान करणं, अशा बऱ्याच सारख्या गोष्टी आपण कोकुया कॅम्लिन कामगार ग्रुपच्या माध्यमातून कामगार दिन किंवा कामगार चषकाच्या माध्यमातून सातत्याने करत आलोय. त्यासाठी जी आमचे संपूर्ण अंटार टीम आहे, संतोष पाटील सर असतील, आमचे शेखर असतील, आमचे अजय असतील, आमचे सुधीर सर असतील, यांची जी संपूर्ण मेहनत आहे ती मेहनत खरोखर मोलाची कामगिरी करते. आणि इथे जे संघ पार्टिसिपेशन होत आहे तर कुठल्याही संघाचे जे HR प्रमुख मान्यवर अतिथी या ठिकाणी आले असतील तर त्यांनी आमच्याशी संपर्क करायचा. खूप चांगला एंड टू द गॅपमध्ये चेंडू आहे, थांबणार नाही आहे, जातो सीमारेषेच्या बाहेर आणि आलाय चौकार. धावसंख्या पोहोचते 4-9 वरती. सिरॉन ड्रग्स थोडासा या ठिकाणी स्ट्रगल करतोय असं म्हणायला हरकत नाही, परंतु ज्या फलंदाजानं चौकार खेचलाय राकेश त्याला मैदानावरती थांबावं लागणार आहे. समय की मांग वक्त का तकाजा. इथे मात्र तुमचं मैदानामध्ये राहणं, तुमच्या बॅटमध्ये धावा येणं, तुमच्या फलंदाजीच्या माध्यमातून तुमच्या गोलंदाजांना मिळणारा सायकोलॉजी ॲडव्हान्टेज इज बिग इम्पॉर्टंट सेकंड इनिंगमध्ये होणार आहे. कहते ना कद बडा ना पद बडा, जो मुसीबत में साथ खडा हो सबसे बडा. संकट काळामध्ये जो आपल्या बाजूने उभा राहतो ना तो खरा आपला एक पाठीराखा असतो. आणि तिथे हेच घडते. नवीन गोलंदाज झालेले आहेत गोलंदाजी ट्रॅकवर. तुषार पडबळे आहेत. थोडासा छोटा रनअप आपल्याला बघायला मिळतोय. तुषारांचा डबल डिजिट मध्ये स्कोर कार्ड पोहोचले 1010 रन्स ऑन स्कोर कार्ड. अक्सर ये कहा जाता है ना कि भाई बुरा समय वो तिजोरी है जहां पर आपको सफलता के हथियार मिला करते हैं. यानी कि बुरा समय भी जीवन में आवश्यक है. अगर वो नहीं आएगा तो आपका क्लास है वो नजर नहीं आए दुनिया को. इसीलिए आवश्यकता भी है कि खराब समय आपके जीवन में आए. सिंगल से स्कोर में इजाफा, बाय के जरिए स्कोर आगे बढ़ता हुआ 11-11 धावा स्कोर कार्ड वरती आपण बघतायत. एक उत्कृष्ट आणि उच्च कोटीचं नियोजन आपण या ठिकाणी बघताय. षटक क्रमांक कंप्लीट झाले ते म्हणजेच दुसरं. 5.5च्या सरासरीने 11 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. आता तमाम क्रीडा रसिक वर्ग जे आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत त्यांच्या माहितीसाठी आम्ही सांगतोय सिरॉन ड्रग्स प्रथम बॅटिंग करतायत आणि फिल्डिंग करणारा संघ आहे तो अनुफार्मा संघ आपल्याला बघायला मिळतोय. आणि अनुफार्मा संघाचं मी या ठिकाणी कौतुक करेन. ड्रेस कोड खूप चांगला आहे आपला. ड्रेस कोड जर चांगला असेल तर एक मॅच बघण्याचा आनंद वेगळा आहे. आणि अनुफार्मा संघ ते रूल्स फॉलो करत आहेत क्रिकेटच्या माध्यमातून. नवीन गोलंदाज हर्ष बारी आलाय गोलंदाजी ट्रॅक व पुढील चेंडू. हलकीशी फ्लाइट दिली होती, चेंज ऑफ द पेस केला होता, डॉट बॉल आलाय. हर्ष चांगली गोलंदाजी करतायत. प्रथम लौकिक आणि त्याच्यानंतर आपण गोलंदाज बघितले तुषार पडवळे ना त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवण्याची जिम्मेदारी आहे. अनुफर्माचा तिसरा गोलंदाजाला इंट्रोड्यूस करतायत हर्ष. बारी सबकी बारी. आता पडेल का बारी आपल्याला बघायचं आहे. हर्ष समोर आपण स्ट्राईक वरती बघतोय पंकज. पुढील चेंडू थोडासा लेट केलंय. डबल माइंडेड ट्रायल आहे. वाटलं होतं या ठिकाणी की थोडासा जर रडारमध्ये चेंडू आला. पिचिंग यावेळेला परफेक्ट बाईकच्या रूपानं सिंगल कंप्लीट झाली आहे. आमचे अक्को असतील अंपायर. त्याच्यानंतर आपण प्रशांत सरांना बघतोय, रवींद्र पाटील सरांना बघतोय. तिन्ही दिग्गज पंच आहेत या पंचक्रोशीतील आणि त्यांची कामगिरी एक जबरदस्त बघायला मिळते भव्य अशा स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांचंही करूया आपण सकाळच्या सत्रामध्ये वेलकम. पुढील चेंडू लवकर खेळल्या त्या ठिकाणी फलंदाज. फाईन लेगला हलकासा चेंडू ट्रॅव्हल झालाय. एकदम कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्या धावेचा अटेम्प्ट नाही आहे. धावसंख्या सिंगलने पोहोचते 13 ऑन स्कोर कार्ड.
आमच्यापर्यंत माहिती पोहोचली जाते की आज अक्षय नाही आहेत, किरण केनी सर आहेत, आमचे परम मित्र आपल्याला बघायला मिळतात, त्यांचंही करतोय आम्ही वेलकम. खूप चांगल्या पद्धतीने किरण केनी सुद्धा सध्या पंचांच्या भूमिकेमध्ये एक मोठी जिम्मेदारी हँडल करताना बघायला मिळत आहेत. गुड शॉट, थोडासा आलाय, फोर्स केलाय, पुलला बनवलंय सक्सेसफुल, ओव्हर मिड विकेटच्या वरनं जातोय, एअर स्ट्राईक करणारा हा दैदिप्यमान षटकार. कमान प्रथम. धावसंख्या 19 वरती 19 दोन चेंडूंचा खेळ शेष आहे आणि फलंदाज खूप चांगले चार झालेले आहेत. थोडासा हाफ ट्रॅकर होता, पूर्णतः फोर्स केला गेला चेंडूला आपण बघतायत आणि धावसंख्या पोहोचली ती 19 वरती. पुढील चेंडू, मिस्टॅम शॉट, बॉल इन द एअर, यस नो, एकदम कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्नही होतो, यशस्वी. 21 वरती स्कोर कार्ड पोहोचलंय. अतिशय सुंदर गोलंदाजी बघायला मिळते. तुषारला पण बघितलं, लौकिकला पण बघितलं, हर्षला पण बघतोय. प्रत्येकानं अनुफर्माची जिम्मेदारी आहे ती चांगली हँडल केली आहे. अंतिम चेंडू घेऊन गोलंदाज दाखल होत आहेत पुनश्च. याच्यानंतरची मॅच संतोषजी आपण अनाउन्समेंट करा. नेक्स्ट मॅचचा टॉस आपल्याला करायचा आहे. नेक्स्ट मॅच निऑन च्या अगेन्स्ट लुपिन अशी मॅच बघायला मिळणार आहे. पुढील बॅटल, शॉर्ट बॉल आहे, हुक केलाय चेंडूला, सिंगल कंप्लीट होतीये, थोडीशी फंबल झाली आहे. चेंडू वेगानं फाईन लेगला डॉमिनेट करत सीमा रेषेच्या बाहेर जातोय. धावसंख्या 4 ने फ्लाय झाले आणि 25 एंड ऑफ द थर्ड ओव्हर, 25 ऑन स्कोर कार्ड. व्यवस्था आपल्यासाठी करण्यात आलेली आहे, त्याने आपण थँक्यू म्हणूया. कारण पाणी जीवनामध्ये भरपूर मोठा रोल अदा करतो आणि नेहमी म्हटलं जातं की पाणी दरवर्षी त्यांचा मोलाचं सहकार्य असतं. पाण्याचं महत्त्व जीवनामध्ये भरपूर मोठं आहे, सर्वजण जाणतायत. अंतिम षटक आणि गोलंदाजी ट्रॅकवर स्वप्नील जोंधळेकर. स्वप्नील आल्यात, 25 झालेले आहेत. 10-12चं प्लॅनिंग असणारा राकेशांचं स्ट्राईक वरती आहेत, मोयना करतायत आणि गरज आहे त्यांना इथे सिरॉन ड्रग्सला की चांगले रन्स आले पाहिजेत. अवे फ्रॉम बॉडी आहे, स्लाइस करण्याचा अटेम होता, वाईट बॉल आलाय, सिंगलने स्कोर 26 वरती पोहोचते. आज ग्राउंडवरती आपण काही छाव तर काही धूप बघत आहेत. थोडासा ॲटमॉस्फिअर चेंज झालाय. आज हवेचा रुख खूप चांगला बघायला मिळतो आणि कालच्या दिवसामध्ये जे आपण रखरखत ऊन बघितलं होतं त्याची दाहकता बघितली होती ती हलकीशी आज कमी जाणवते आपल्याला. बघूया, स्वप्नील आलेले आहेत. स्कोर 26 वरती पोहोचलाय. फील्डची विवरचना आपल्याला बघायला मिळते. शॉर्ट फाईन लेग आहे, डीप बॅकवर्ड टच स्क्वेअर लेग आहे, लॉंग ऑन आपल्याला बघायला मिळतोय, काऊ कॉर्नर आपल्याला बघायला मिळते, थोडंसं वाईड डिश केलंय. त्याच्यानंतर आपण शॉर्ट मिड ऑफ बघतोय, शॉर्ट गली आहे, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, डीप एक्स्ट्रा कव्हर आहे आणि शॉर्ट थर्डमॅन आहे. असं फील्डची विवरचना आपल्याला बघायला मिळते. अंतिम षटक आहे. आपलं अस्तित्व पुढे घेऊन जायचं असेल तर ह्या रन्स येणं गरजेचं आहे इथे. मिसटाइम शॉट, श्रीकर वरती बॉल लागलाय, विकेट कीपर धावतायत. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, तर सिंगल वरती सॅटिस्फाईड व्हावं लागतंय. धावसंख्या 27 वरती पोहोचले. आमचे जयेश सुद्धा नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन आपल्याला बघायला मिळतील. बघूया, 27 झालेले आहेत. समोर फलंदाज आपल्याला बघायला मिळत आहेत. गुड शॉट, जिम्मेदारी मी का घेतलंय हे फलंदाज आपल्याला सांगतायत. फलंदाज आपण बघतोय स्ट्राईक पंकज आहेत आणि एक उत्कृष्ट शॉट सिलेक्शन आहे. धावसंख्या 33.
73 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला बघायला मिळत आहेत. पुढील चेंडू 33 झालेले, सॉरी, बॅटला ब्रश करतोय चेंडू, शॉट थर्डमॅनला बघायला मिळतोय आणि धावसंख्या 2 ने आकार घेते. 35 धावा, वन शॉट आहे. 34 धावा राहतील स्कोर कार्ड वरती. पुढील चेंडू एवढा राहिला तरी बस आहे. हा बोलतो ना तेवढा राहिला पाहिजे, ऑप्शन डाऊन होतात आवाजामध्ये. पुढील चेंडू एक धाव कंप्लीट झाले. इथे मात्र पंकज स्ट्राईक घेत आहेत आणि फलंदाज विकेट सॅक्रिफाईस करताना आपल्याला बघायला मिळत आहेत. धावसंख्या 1 ने पुढे जाईल आणि पोहोचते 35 धावा. षटक क्रमांक आपण संतोषजी आपण टॉस करून घ्या नेक्स्ट मॅचचा. पुढील चेंडू स्वप्नील, बॅटला ब्रश केलाय, फ्लाय स्लिपला चेंडू कॅरी होतोय आणि पंकजच्या खेळीला पूर्ण विराम लागतोय. 35 वरती स्कोर थांबलाय. अंतिम चेंडूचा खेळ शेष आहे. न्यू बॅटर चला थोडस स्पीडअप करा आपण. पस्तीसावा अनुफार्मा शतरक्षण करताना आपल्याला बघायला मिळतो. टॉस 35 झालेत. 35 एक शेवटचा आहे. वन शॉट होता म्हणून, नाहीतर 36 झाले असते. पुढील चेंडू निवॉन ए च्या विपक्ष लुपिन टॉस साठी या. तिथे भाविन असतील. भाविन आपण टॉस करून घ्यायचं आहे. चला आपण टॉसची प्रक्रिया पूर्ण करतोय. तिथे भाविन आपल्या समवेत जोडले जातील. 36 झालेले आहेत. 37चं टार्गेट सेट केलं गेलंय. चला दोन्ही संघ प्लीज विनंती असेल, दोन्ही संघांना विनंती करतोय, निऑन विरुद्ध लुपिन अशी ही जी मॅच आपल्याला बघायला मिळेल. दोन्ही संघाचे संघनायक प्लीज टॉस का बॉस मध्ये यायचं आहे. टॉस साठी तर टॉस साठी आपल्याला मिळतील अमोल पाटील सर, त्यांच्या शुभ हस्ते इथे नाणेफेकी केली जाईल. निऑन संघ कर्णधार प्लीज यायचं आहे टॉस साठी. निऑन इथे आपण बघू शकतात निशान गरज सर इथे आहेत निऑन संघाकडनं, परंतु विनंती करतोय लुपिन संघाचा कर्णधार प्लीज यायचा टॉस साठी. आज आपण बघू शकतो सह्याद्रीचा सिंह गरजतो, शिवशंभू राजा दरी दरीतून नाद गुजतो, महाराष्ट्र माझा. आज 1 मे महाराष्ट्र दिन आणि या महाराष्ट्र दिन निमित्त मी सर्व आलेल्या क्रिकेट खेळाडूंना, रसिकांना, प्रेक्षकांना या महाराष्ट्र दिनानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतोय. आणि इथे मात्र टॉस होतो आपण बघू शकतो लुपिन लुपिन संघ आपण बघू शकतो मिस्टर मनोज इथे टॉस साठी आलेत. टॉस इथे जिंकलाय लुपिन संघ. मी वळतो मिस्टर मनोज तिथे आहेत. टॉस जिंकलेला आहे, तुमचा निर्णय काय असेल? आम्ही नक्कीच प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ. सर नक्कीच जेव्हा जेव्हा टॉस जिंकतो खेळाडू क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय करतो, परंतु आपला निर्णय थोडासा वेगळा आहे, फलंदाजी घेण्याचा निर्णय, आणि तो का असेल?
आमच्याकडे बलाढ्य असं गोलंदाजी पण आहे आणि आम्ही नक्कीच चांगल्याच धावा रचू आणि पुढच्या संघावर दबाव आणण्याचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच. बेस्ट ऑफ लक मॅचसाठी. निशांत सर वेलकम. तुमच्याजवळ वळतोय सर. टॉस हरले, जर जिंकला असता तर निर्णय काय असता? जो त्या लुपिन संघाने आम्हाला दिलेला आहे तोच आम्ही घेतलं असतं, म्हणजे आम्ही फिल्डिंग करण्याचाच निर्णय केला घेतला असता. म्हणजे टॉस हरलाय तरी बाजू तुम्ही मारलाय टॉसने. नक्कीच जो तुमचा निर्णय क्षेत्ररक्षणाचा तो निर्णय तुमच्या जवळ पोहोचलाय. सर असे कुठले गोलंदाज आहेत कुठली त्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवू शकतात? नाही, आमचे जे रेग्युलर गोलंदाज आहेत त्यांच्यावर विश्वास आहे, कारण की आत्ता ह्याच्या अगोदरच्या सुद्धा आमच्या टुर्नामेंट झाल्या. त्या टुर्नामेंट्समध्ये सुद्धा आम्ही कंटिन्युअसली टॉस जिंकल्यानंतर आम्ही क्षेत्ररक्षणात घेतलं होतं आणि गोलंदाजांवर विश्वास आहे, तसाच आमचा फलंदाजांवर सुद्धा विश्वास आहे. कारण की टीम स्पिरिटने खेळते आणि समोरच्या जे आता सरांनी सांगितलं की आमचे गोलंदाज आणि आमचे फलंदाजसुद्धा आहेत, तर आमचे गोलंदाज आहेत ते नक्कीच त्यांच्या संघाच्या फलंदाजांना कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करतील आणि मॅच चा पुढचा रिझल्ट आपण पाहूया. सर एक शेवटचा प्रश्न. खूप सुंदर असं नियोजन या कामगार शतकात यंदाच आपण पाहू शकतोय. या नियोजनाबद्दल काय म्हणतील? ज्या नियोजनात आपण पाहू शकतोय PTDS सारखा मैदान उपलब्ध करून दिलंय. नक्कीच मी सांगेल की यंदाचं हे कोकिया कामलींचं 3रं वर्ष आहे. पहिल्या वर्षी तुम्ही उमरोळीला म्हणजे सामने भरवले होते, त्याच्यानंतर तुम्ही परनाळीला भरवले आणि वर्षानुवर्ष जी तुम्ही म्हणजे चांगली सुधारणा करतायत, म्हणजे प्रत्येक ग्राउंडनंतर आणि त्यानंतर जे ऑर्गनाईज करतायत ते अतिशय उत्कृष्ट आहे आणि खरंच म्हणजे जे कामगार दिनानिमित्त सर्वांना खेळायला मिळतं आहे आणि अशा ग्राउंडवर खेळणं हे जे कोणाचं म्हणजे जे स्वप्न असतं ते स्वप्न नक्कीच त्यांचं इकडे सादर होतं आहे आणि त्यांना खेळायला इकडे मिळतं आहे, कारण की अशा ग्राउंडवर खेळायला शक्यतो मिळत नाही आणि तुम्ही ती संधी उपलब्ध करून दिलं, तर खरंच तुमच्या मॅनेजमेंटचं आणि तुमच्या स्पोर्ट्स कमिटीचं अभिनंदन की तुम्ही असेच चांगले सामने भरवा आणि सर्व आपल्या कामगारांना चांगले क्रिकेटचे सामने आणि दुसरे सामनेसुद्धा खेळायला मिळत. थँक्यू सर. थँक्यू मनोज सर. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. भेटूया पुढच्या मॅचसाठी. थँक्यू कॅमेरामॅन. टार्गेट सेट केलं गेलंय. 37चं ओपनिंग पेअर दाखल झाले मैदानाच्या आतमध्ये. हर्ष आणि लौकिक. कोकुयो कॅम्लिन ग्रुपचे कामगार आशिष ची पाटील यांचं शुभागमन झालंय. आम्ही शेखर सरांना विनंती करतोय की आपण आशिष सरांचं करूया वेलकम. 37चं टार्गेट आहे. आतिश यांचं करतोय आपण शेखर साहेबांच्या शुभ असते वेलकम. लौकिक समोर आपल्याला बघायला मिळत आहेत. आणि आतिश आपल्याला बघायला मिळतात. आज बी संघामध्ये ते खेळताना दिसतील आणि त्यांचा फॅन्स फॉलोअर सांगत आहे की आतिश बाजी करणे बाय आपको. बघूया, हसतायत म्हणजे नक्कीच त्यांचा प्रयत्न असणार आहे आतिश बाईंचा. शेखर सरांच्या शुभ असते आपण त्यांचं केले वेलकम. 37चं टार्गेट सेट केलं गेले. लौकिक आणि हर्षी जोडी दाखल झालंय. गोलंदाजी ट्रॅकवर आपण बघतोय. गोलंदाज अक्षय. पुढील चेंडू अक्षय यांचा. गुडघ्यावरती बॅलन्स म्हणून बॅटला ड्रिल केलं होतं ऑन साइडला. प्रयत्न होता, डॉट बॉल आलाय. 37 आहे. एक सन्मानजनक स्कोर आहे. अनुफरबा संघाला एक चांगली बॅटिंग करायला गरज आहे. आणि दुसऱ्या बाजूने जर आपण बघितलं सिरॉन ड्रग्स गोलंदाजी चांगली केली. मॅच शेवटच्या क्षणापर्यंत जाईल, जिथे मात्र तुम्हा आम्हा सर्वांचं एक टॉप क्लास एंटरटेनमेंट होईल. पुढील चेंडू हलकासा फ्लॅट डीला चेंज ऑफ द पेस केलाय आणि इथेही आपण बघताय डॉट बॉल बघायला मिळतोय.
प्रत्येक डॉट बॉल नंतर प्रेशर आणि रिक्वायर्ड रन रेट हे दोन्ही वाढणार आहेत. सध्याचं आपण आस्किंग रन रेट जर तुम्हाला च्या धावसंख्येने पुढे जायचं आहे 9-9.5च्या पद्धतीने पुढे जावं लागणार आहे. परंतु जर डॉट बॉल आले तर रिक्वायर्ड रन रेट वेगानं वाढेल. खूप चांगली गोलंदाजी करतायत गोलंदाज. याही वेळेला आणखीन एक डॉट बॉल आहे. लौकिक मात्र डेंजर इन कडे गेले, स्ट्राईक कडे गेले. एक धाव कंप्लीट झालेला आहे आणि धावसंख्या लेग बायच्या रूपानं पुढे जाते 3 वरती. टायमिंग प्रॉपर बघायला मिळते. ते षटकार छत्रपती शिवरायांची जी राजमुद्रा आहे त्या राजमुद्रेवरती लिहिले गेले प्रतिपचंद्र लेखे व वर्धिष्ण विश्ववंदिता शाह सुनो शिव शेषा मुद्रा भद्राय जयते. प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे वाढत जाणारी संपूर्ण विश्वामध्ये वंदनीय असणारी राजा शहाजी पुत्र छत्रपती शिवरायांची राजमुद्रा लोक कल्याणासाठी विराजमान होत आहे. द ग्लोरी ऑफ राजमुद्रा ऑफ राजा शहाजी सन शिवाजी will ever increasing like crescent moon. It will be worshipped by the world and it will be shine only welfare of the people. असं नमूद केलेलं आहे. धावसंख्या पोहोचली ती म्हणजेच 9 धावा स्कोर कार्ड वरती बघायला मिळत आहेत. 9 रन्स स्कोर कार्ड वरती आणि सर्वांसाठी खुश खबर आहे. एक पाऊल पडती पुढे असं पण सातत्याने ऐकलेलं आहे आणि कोकोयो कॅमलिन कामगार ग्रुपच्या माध्यमातून आणखीन एक आपलं पाऊल पुढे पडतंय. तुमच्या सर्वांचा एक चांगली साथ, आमची संपूर्ण अंटायर टीमचे अथक परिश्रम आणि त्यानंतर यंदाच्या वर्षामध्ये आपण मॅन ऑफ द सिरीज सर्वोत्कृष्ट या स्पर्धेतला खेळाडूला आपण बायसिकल देणार आहोत. तर आणखीन एक चांगली गोष्ट मॅन ऑफ द सिरीज साठी यंदाच्या वर्षामध्ये बघायला मिळणार आहे. 9 धावा स्कोर कार्ड वरती झालेले आहेत. नवीन गोलंदाजी मार्कवर बघायला मिळतोय. प्रतीक बॉलर नेम प्रतीक प्रणाजी पिंपळे साहेबांच्या माध्यमातून ती आम्हाला सौजन्य झालेली आहे. प्रणाजी थँक्यू, आम्ही आपले आभारी आहोत. पंकज आलाय, टॅप केलंय बॉलरच्या दिशेने, सिंगल परिपूर्ण होते. 10 धावा स्कोर कार्ड वरती आहे. 37चं लक्ष आहे. येणारे 17 चेंडू 27चं इक्वेशन आहे. मॅच बॅलन्स मध्ये अजून आहे. लौकिक आणि त्यांच्या समवेत आपण फलंदाज बघतोय मिस्टर हर्षला. तर एका बाजूने पंकज यांनी बॅटिंग चांगली केले, गोलंदाजीसाठी त्यांच्याकडे जिम्मेदारी आहे आणि ती जिम्मेदारी कशी ते हँडल करतील हे बघत राहा, ऐकत राहा. कामगार चषक यंदाचं 3रं पर्व आपण बघतायत. लौकिकाला साजेशी बॅटिंग करतील का? परफेक्ट आहे का चेंडू? नाही, वाईड बॉल घोषित केलाय पंचानं आणि धावसंख्या 1 ने वाढतीये, ती म्हणजेच पोहोचते 11 वरती. 11 ऑन स्कोर कार्ड आपल्याला बघायला मिळतोय. स्कोर पोहोचलाय. 26 ची गरज 17 मध्ये. पुढील चेंडू ओ चांगला कट केलाय. पडल्यानंतर बेगाना यष्टीरक्षकांच्या हातामध्ये जाऊन स्थिरावतोय. पंकज लेंथ लाईनला मेंटेन करताना डॉट बॉल टाकतोय. आता येणारे 16 मध्ये बनवायचे, टोटली 26 जावा. मॅच पुनश्च अशा दिशेने जाते, तिथे मात्र तुमचे एफर्ट 100% द्यावे लागतील. आवडेला स्लाइस केले चेंडूला हवेमध्ये आणि हातामध्ये विसावलाय. मानो पाव में वडा बंद तसा हातामध्ये चेंडू बंद झालाय. कमॉन डीजे.
मिस टाइम शॉट, येस नो टेकन. रिव्हर्स पद्धतीने प्रतीक झेल घेत आहेत, फलंदाज आउट. धावसंख्या 11 वर स्थिरावलेली आहे. प्रणयजी पाटील यांचं शुभागमन, प्रणय पाटील सरांचं शुभागमन झालंय, त्यांचं मी करतो या ठिकाणी वेलकम. तर आपण बघतोय प्रणद पिंपळे साहेबांच्या माध्यमातून आम्हाला सिरीज साठी सायकल उपलब्ध झालेली आहे, त्यासाठी आम्ही प्रणदजी यांना थँक्यू म्हणतोय. आपण स्क्रीनवरती बघू शकाल त्यांचं बॅनर, ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज साठी आम्हाला बायसिकल त्यांनी उपलब्ध करून दिले. ऐकूया आपण सॉन्ग. पुढील चेंडू परफेक्ट लेंथ इन लाईन, टू कचर यॉर्कर, प्रतीकने घेतला झेल, संपलाय खेळ. जाऊया डीजे कडे. दहा चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. मनेश 10 चेंडू 24 ची गरज. परफेक्ट या ठिकाणी चेंडू बघायला मिळतो, पिचिंग बघायला मिळते. 9 मध्ये 23 ची गरज. पुढील चेंडू ओ याही वेळेला मिस टाइम शॉट बघायला मिळतोय.
चला, नेटमध्ये जे प्रॅक्टिस करतायत त्यांना विनंती करतोय की तिथे मात्र प्रॅक्टिससाठी नवीन खेळाडू येणार आहेत, आपण तिथे बंद करायची प्लीज. विनंती असणार आहे, प्रॅक्टिस आपण बंद करा. कुठल्या कंपनीची प्रॅक्टिस आहे सुरू? आता येणारे 8 चेंडू आहेत आणि 8 चेंडू मध्ये 23 ची गरज आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. अमय दाखल होत आहेत. थोडस आता अनुफर्मा संघ अडचणीमध्ये सापडलाय. 23 आहेत 8 मध्ये. या 2 चेंडूवरती 7-8 धावा, एक मॅच चांगल्या दिशेने जाऊ शकते. अमय मैदानाच्या आतमध्ये आहे. चांगली गोलंदाजी बघायला मिळते गोलंदाजाकडनं. 8 चेंडू 23चं इक्वेशन. उलटॉस होता, तितकासा चांगला खेळता आलेला नाहीये. डॉट बॉल. आता अनुफर्मा संघ टेन्शन मध्ये आलाय असं म्हणायला हरकत नाहीये. अंतिम चेंडू आणि 23 ची गरज असणार आहे. पुढील चेंडू. याही वेळेला तितकासा चांगला शॉट खेळता येत नाही. सिली मिडॉनला एक धाव कंप्लीट झाले. येणारे 6 चेंडू आणि 22 ची गरज आहे. पंच, मी तुम्हाला विनंती करतोय, आपण जास्त टाइम त्यांना देऊ नका प्लीज. टीम मीटिंग करू नका, कॉपरेट करा. अन्यथा पुढची जी मॅच असेल ती 2 षटकांची तुम्हाला खेळावी लागणार आहे सेकंड इनिंग. कारण आपल्याला आज भरपूर मॅच खेळवायचे आहेत. त्यासाठी तुम्हाला टीम मीटिंग शक्यतो तुम्ही कमी करा प्लीज. तर जाऊया मॅचच्या दिशेने. आपण बघू शकतो गोलंदाजी मार्गमन मिस्टर मुकेश तिथे आपल्याला बघायला मिळत आहेत. मिस्टर अमय आपण बघू शकतो 6 चेंडू 22 ची गरज तिथे बघायला मिळते. डायरेक्ट हिटचा प्रयत्न तिथे केला गेला होता, परंतु इथे मात्र थांबवला. एक धाव तिथे कंप्लीट. 5 चेंडू 21 ची गरज राहिलाय. इथे मात्र जिद्द दाखवावी लागेल, मेहनत करावी लागेल. इथे मात्र थोडीशी कठीणाई आपल्याला जी बघायला मिळते संघावर. 5 चेंडू 22 ची गरज. इथे मात्र मोठा फटका बघायला मिळेल का? बॅट वेगाने फिरलाय. जबरदस्त झेल. या छोटा पॅक बरा धमाका. इथे मात्र काय जबरदस्त क्षेत्ररक्षण जे आपल्याला बघायला मिळालं सिरॉनचं. जबरदस्त कामगिरी. इथे मात्र विकेट आहे. आता सामना मात्र थोडासा फसलाय, कारण 4 मध्ये बनवायचे आहेत 22. तर आता हॅलो 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 तर 4 मध्ये 21 धावा बनवायच्या आहेत. आता मात्र बघूया आपण काय करतोय. पुढचा बॉल इथून मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळला गेलेला फटका. एक धाव तिथे कंप्लीट होते. बघूया दुसरी धाव तिथे मिळेल का. तर एकच धाव्यांवर समाधान मानावं लागते. आणि लगेच थोडंसं आमच्या डीजेचा आवाज कमी केला जातोय, कारण थोडीशी साईडला मीटिंग चालू आहे. त्या कारणास्तव थोडंसं आवाज तुमच्यापर्यंत कमी लेखला जाईल. आता मात्र बनवायच्या 3 मध्ये 20 धावा. चला प्लीज रिक्वेस्ट असेल जे नेटमध्ये पाठच्या दिशेने खेळतायत, प्लीज आपण सर्व बंद करायचं आहे. 3 चेंडू तर आपल्या मंचावर शुभ आगमन होते. रोहनजी पिलाना इथे आलेले आहेत. त्यांचं शुभ आगमन इथे झालं आहे. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि आपण बघू शकतोय रोहनजी पिलाना सर इथे मंचावर उपस्थित आहेत.
खरोखर थँक्यू सो मच सर, तुमचं शुभ आगमन, वेलकम या स्पर्धेत. थँक्यू सो मच. जाऊया मॅचच्या दिशेने. इथे मॅच फसलाय, यानंतर समोरचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु प्रतीक आजच्या दिवसात काय जबरदस्त कामगिरी प्रतीकची राहिलाय. गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी केलाय, परंतु तितकंच दर्जाचं चांगलं क्षेत्ररक्षण इथे राहिलंय. मॅच इथे विजय मात्र घोषित केला गेलाय, आपण बघू शकतोय. सिरॉन संघ इथे मात्र विजय होतोय आणि धर्म तितकंच चांगलं कौतुक असेल अनुफर्मा संघाचं. चांगली कामगिरी त्यांची राहिली होती, परंतु इथे मात्र थोडंसं फलंदाजीमध्ये थोडंसं कमी पडले गेलेत. त्याच कारणास्तव मात्र पराभवाला सामोरे जावं लागतंय. इथे मात्र विजय घोषित केलाय सिरॉनने. अभिनंदन संघ. दरम्यानच चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय दोन्ही संघांनी आणि दोन्ही संघासाठी महत्त्वाचा कॉल असेल. 3 षटक 15 मिनिटाच्या आत आपल्याला पूर्ण करायचे आहेत, अन्यथा आपल्याला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल, याची मात्र नोंद सर्वांनीच घ्यायचंय. पंच, आपण टायमर लावायचा आहे. थँक्यू. मॅन ऑफ द मॅच साठी यायचं आहे मिस्टर पंकज. 21 धावा त्यांनी केल्या आणि दरम्यानच 2 विकेट्स त्यांच्या नावावर आपल्याला बघायला मिळतात. मिस्टर पंकज याच्या मॅन ऑफ द मॅच साठी दरम्यानच दोन्ही संघाचे 12वा खेळाडू प्लीज कॉमेंट्री बॉक्स यायचं आहे. चला, नियॉनचा 12वा खेळाडू आलेला आहे. तर दरम्यानच मी विनंती करतो लुपिन आपला 12वा खेळाडू पाठवायचा आहे. दरम्यानच सलामीची जोडी लवकरच मैदानाच्या आतमध्ये पाठवायचं आहे. चला प्लीज विनंती असेल, नियॉन संघ आपलं क्षेत्ररक्षण लगेचच लावून घ्यायचं आहे प्लीज. कारण आजच्या दिवसात जर आपण पाहिले गेले तर आपल्याला बरेच जे सामने खेळवायचे आहेत आणि शेवटचा दिवस असल्या कारणास्तव वेळेच्या आत आणि या स्पर्धेची वेळेच्या आत आपली फायनल होणं गरजेचं असेल, याची मात्र दखल सर्वांनी घ्यायचं आहे. जर 3 ओव्हर झाले ना 15 मिनिटाच्या तर मग चौथ्या ओव्हरला पेनल्टी क्लिअर मध्ये असंच आहे. पाणी नाही ना, थांबत येतो. मॅन ऑफ द मॅच साठी ते पंकज आलेले आहेत. जबरदस्त बॅटिंग आणि बॉलिंग त्यांची आपण पाहिलंय. प्रणय पाटील यांना विनंती करतो की त्यांच्या शुभ हस्ते इथे मॅन ऑफ द मॅच द्यायचे आहे. यायचं टॉस का बॉस मध्ये. तर आपण बघू शकतात प्रणयजी पाटील यांच्या शुभ हस्ते इथे सामनावीर आपण पाहू शकतात पंकज. जबरदस्त बॅटिंग त्यांची आपल्याला बघायला मिळाली. त्याचबरोबर गोलंदाजी जर पाहिली गेली तर चांगली होती. 2 विकेट्स त्यांच्या नावावर आपल्याला बघायला मिळत आहेत. आपण बघू शकतात ऑन स्क्रीन मिस्टर पंकजी पाटील यांच्या शुभ हस्ते इथे सामनावीर देण्यात येतोय आणि एकदा टाळ्यांचा गजर मिस्टर पंकज साठी व्हायला हवा. थँक्यू. पंकज थांबायचं प्रणय दादा. पंकज खूप चांगला खेळलास, कसं वाटतंय? खूप चांगलं वाटलं, कधी खेळलो नव्हतो इथे, बरं वाटलं. आणि खरोखरच जी संधी तुम्हाला मिळाली पीडीडेच्या मैदानावर, काय म्हणेल आयोजकाबद्दल, ज्या पद्धतीने तुम्हाला हे मैदान उपलब्ध करून दिलंय? खूप छान आहे मैदान आणि बरं वाटलं खेळायला. थँक्यू सो मच. बेस्ट ऑफ लक पुढच्या मॅचसाठी. त्यासाठी सिरॉन यायचं आहे. सिरॉनसाठी सन्मान चिन्ह आहे इथे. सिरॉन संघ आपला एक खेळाडू पाठवायचा आहे. तर आपण बघू शकतो सिरॉन